सुरुवातीला आपण अस्तर जोडून घेणार आहोत। त्यासाठी ही वाईट बाजू आहे त्यावरती अस्तर ठेवून आपण ते अटॅच करून घेणे। अशा प्रकारे पूर्ण साईडने ते शिवून घेणे। आणि राहिलेले जे कापड आहे बाहेरचं अस्तरच्या व्यतिरिक्त ते कट करून घेणे। आता आपण खालचा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घेतलेला आहे। तो 1.5 इंचावरती आपण टक्ससाठी मार्किंग करायची आणि तिथे तो टक्स शिवून घ्यायचा। आणि जे राहिलेले टक्स आहेत ते 1.5 इंचावरती शिवून घ्यायचे। शिलाई डबल मारून घ्यायची। अशा प्रकारे सर्व टक्स शिवून घ्यावे। मग हे 4 टक्स आहे। अशा प्रकारे हा एक पार्ट तयार झालेला आहे आपला शिवून। आता आपण योगपट्टीसाठी तयार करणार आहोत। योगपट्टी त्यासाठी अस्तर आणि मेन जे फॅब्रिक आहे ते आधी जोडून घ्यायचं। दुसऱ्या योगपट्टीला पण सेम अस्तर जोडून घेणे। आता ह्याच्यानंतर जे राहिलेलं कापड आहे बाहेरचं ते सर्व कट करून घ्यायचे। आणि हा ब्लाऊजच्या खाली ही अशा प्रकारे योगपट्टी येणार आपली। आणि ही मी दुसरी एक आतल्या साईडने योगपट्टी 2 लागतात आपल्याला योगपट्ट्या। ही मी दुसऱ्या आतल्या साईडने ही योगपट्टी अशी जोडून घेणार आहे। ही अशा प्रकारे योगपट्टी जोडायची। योगपट्टी जोडताना 1.5 इंचावर टीप मारायची। सर्व समांतर ठेवून 1.5 इंचावर टीप मारून घ्यायची।
आता आपण ही बाजू आहे ती अशी गुंडाळी करून योगपट्टीच्या आतमध्ये घालायची आणि त्यावरून योगपट्टी अशा प्रकारे ठेवून पुन्हा पाव इंचावरती टीप मारून घ्यायची. हे झाल्यावरती आतमधली आपला जो ब्लाऊज आहे आतमधला पार्ट आहे तो आपण बाहेर काढायचा अशा प्रकारे ओढून. आणि योगपट्टी व्यवस्थित सरळ करायची आणि त्यावरती दाब टीप दोन्ही साईडने मारून घ्यायची. सेम अशी दाब टीप खालच्या बाजूने पण मारून घ्यायची. आता ही आपली एक बाजू तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी दुसरी बाजू पण तयार करून घेतली आहे. आता आपण याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावणार. त्यासाठी आपण 2 इंच रुंदीला आणि लांबीला ब्लाऊज आहे त्यापेक्षा थोडंसं 1 इंच जास्त एवढं आपण कापड घेणार. हा ब्लाऊज बटन आणि काचपट्टीचा शिवणार, त्यामुळे उजव्या बाजूला हुक येणार नाही आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हुक लावतो त्यावेळी उजवी बाजू असते ती आतमध्ये जाते, पण आता हे बटन लावणार त्यामुळे उजवी बाजू बाहेर दिसणार. म्हणून आपण हे ब्लाऊजच्या कापडावरती अस्तरची ही पट्टी ठेवून आधी पुन्हा शिवून घ्यायचं. अशा प्रकारे शिवून घेतलं. तर आता ही वरच्या बाजूने खाली पाव इंचावरती टीप मारून शिवून घ्यायची. आता ही बाजू अशा प्रकारे शिवून घ्यायची. आता ही बाजू आपली बटन लावण्यासाठी तयार झालेली आहे. आता सेम अशाच प्रकारे ही डाव्या साईडला अस्तरची पट्टी लावून घ्यायची, पण ही पट्टी बाहेरच्या बाजूने नाही येणार, तिथे काच येणार, त्यामुळे ती आतल्या बाजूला वळणार. अशा प्रकारे आतमध्ये
अशी टीप मारून घ्यायची पूर्ण. आता ही दोन्ही आपली बाजू समोरची तयार झालेली आहे. आता आपण हाताला अस्तर लावून घेणार. ही वाईट बाजू आहे आणि ही चांगली बाजू आहे. यावरती अस्तर ठेवायचं आणि खालून शिवून घ्यायचं. शिवून घेतल्यावरती हे अस्तर आहे ते पूर्ण प्रेस करून पुन्हा उलट्या बाजूला परतवायचं आणि चांगल्या बाजूने पुन्हा एक टीप मारून घ्यायची. ही टीप मारून झाली का अस्तर पूर्ण अटॅच करून घ्यावे. अस्तर अटॅच करून झालं तर कट करून टाकायचं. अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा हात तयार होतो. अशा प्रकारे हे मी 2 हात तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पाठीमागची बाजू अस्तरला जोडून घेऊया. त्यासाठी ही वाईट बाजू आहे त्यावरती पाठीमागे अस्तर ठेवून पूर्ण बाजूने पहिल्यांदा आधी शिवून घ्यायचं. अशा प्रकारे शिवून झाल्यावरती राहिलेलं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. आता आपण इथे सेंटरला ब्लाऊजच्या मार्किंग करून घ्यायची आणि तिथून आपण टक्ससाठी 4 आणि 4.5 इंचावरती खुणा करून घ्यायची आणि उभे टक्स 4.5 ते 4.5 इंचावरती खुणा करायची आणि मार्किंग करून घ्यायची पूर्ण टक्सची दोन्ही बाजूला आणि ते टक्स शिवून घ्यायचे. अशा प्रकारे दोन्ही टक्स आपण शिवून घ्यायचे. आता त्यानंतर कंबरपट्टीसाठी 1.5 इंच रुंदी आणि ब्लाऊजपेक्षा जवळजवळ 1 इंच जास्त लांब अशी पट्टी तयार करून घ्यायची. अशा प्रकारे आणि ती एका बाजूने थोडीशी टीप मारून घ्यायची. आणि मग ही टीप आहे ती ही अशा प्रकारे ही पट्टी अर्ध्या इंचावरती शिवून घ्यायची आणि जिथे जिथे कट मारलेले आहेत तिथे एक छोटीशी प्लेट टाकायची म्हणजे एक दुमड टाकायची आणि पुन्हा शिवून घ्यायची. कंबरपट्टी ही ब्लाऊजला लावलीच पाहिजे. कंबरपट्टी जर ब्लाऊजला लावली नाही तर ब्लाऊज मागून उचलतो. आणि नंतर त्यावरती सरळ बाजूने पुन्हा एक दाब पट्टी मारून घ्यायची.
आता हे अशा प्रकारे आपली पाठीमागची बाजू पण तयार झालेली आहे. आता कंबर आहे 30 इंच. 30 म्हणजे त्याचा चौथा भाग 7.5 येतो. त्यापुढे ही किती आहे ते आपण मोजून घ्यायची. ही 2 इंच एक्स्ट्रा आहे. आता पुढचा पार्ट घ्यायचा, त्यामध्ये पण बघायचं 7.5 इंचाच्या पुढे किती येते ते. इथे साधारण 1.5 इंचापर्यंत येते. त्यामुळे पाठीमागच्या भागामध्ये सुद्धा 1.5 इंचच ठेवून बाकीचं कट करून टाकायचं. या भागामध्ये सुद्धा 1.5 इंच येते. मग हा पाठीमागचा जो आपण काढलेला होता त्यामध्ये 2 इंच येत होती, तिथे 1.5 इंचावरती खुणा करून तिथे अशा टाईपची खुणा करायची. अशा प्रकारे खुणा करून थोडं शिवून घ्यायचं, कारण तिथे अस्तर जॉईन करायला असल्यामुळे, नाहीतर ते जर तुम्ही डायरेक्ट कट केला तर तिथलं ओपन होणार पार्ट आणि राहिलेला भाग आहे तो कट करून टाकायचा. असं सेम दुसऱ्या बाजूने पण करायचं. त्यानंतर पहिल्यांदा शोल्डर जोडून घ्यायचे. अशा प्रकारे शोल्डर जोडून घ्यायचे आणि ते आपल्या बाजूने परत अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची शोल्डरलाच. अशा प्रकारे अर्धा इंचावरती शोल्डर जोडून घ्यायचं, डबल टिक मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेतले. हे आपले शोल्डर जोडून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याला गोट मारायचं आहे गळ्याला. त्यासाठी तिरपे कापड घ्यायचे. सरळ कधीच कापड घेऊ नये. कापड हे तिरपे घ्यायचे नेहमी आणि गोट मारण्यासाठी 1.25 इंचाचे कापड कट करायचे, रुंदीला 1.25 इंच. अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आणि नंतर अशा क्रॉस पट्ट्या एकमेकावरती ठेवून अशा जोडायच्या. अशा पूर्ण जोडून घ्यायचे. आता हे आपली गळ्याला लावण्यासाठी गोटपट्टी तयार झालेली आहे. आता ही थोडी धारी उरली होती ती आपण पाठीमागच्या बाजूला खाली थोडी लावून घ्यायची. त्यासाठी आधी ही जोडून पूर्ण पॅच तयार करून घ्यायचा आणि पूर्ण त्याची ती तयारच करून घ्यायची आणि ती पाठीमागे ब्लाऊजच्या अटॅच करून घ्यायची. आता ही अशा प्रकारे मागे ब्लाऊजच्या बरोबर सेंटरला खाली लावून घ्यायची.
आपण जे हात कट केले त्या हाताच्या पुढे ही थोडीशीच होती घारी, त्यामुळे ती पाठीला लावता आली नव्हती, म्हणून मी आता अशी लावून घ्यायची. आता आपण इथे गोट मारणार आहोत. त्यासाठी पाव इंचावरती गळपट्टीला अशी टीप मारून घ्यायची गळ्याकडनं. पूर्ण खेचायची नाही, ती सिंपल अशी साधी टीप मारून घ्यायची न खेचता. इथून हा अशा प्रकारे गोट मारून घ्यायचा. गोट मारताना सावकाशपणे मारायचा. अशा प्रकारे बारीक एकदम गोट असा चांगला मारून घ्यायचा. आता हा आपला अशा प्रकारे गोट दिसेल. आता गोट मारून झाला का आता आपण हात लावून घ्यायचे, हात जोडून घ्यायचे. बाही जोडताना अर्धा इंचावरची मार्जिन ठेवून बाही जोडावी. अर्धा इंचाची मार्जिन ठेवावी. अशा प्रकारे व्यवस्थित टीप मारून घ्यावी आणि डबल टीप मारावी, म्हणजे ती विसरत नाही. अशाच प्रकारे दुसरा पण हात शिवून घ्यावा. हे अशा प्रकारे मी दोन्ही बाही जोडून घेतलेली आहे. आता चांगल्यावर चांगली बाजू ठेवायची आणि बाजूने पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची. ह्याला कव्हर शिलाई असे म्हणतात. अशा प्रकारे ही टीप मारून घ्यायची. आणि आता उलट्या बाजूने पुन्हा एक टीप मारून घ्यायची. आता ही झाली आपली कव्हर शिलाई. अशा प्रकारे एक टीप पुन्हा एकदा मारून घ्यायची दोन्ही बाजूला. आता यानंतर
आपण कमरेची, छातीची मापं टाकायची. ही अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे कवर शिलाई मारून. आता आपण मापं टाकायची. कंबर आहे 30 इंच म्हणजे 7.5 वरती खुणा येणार. त्यानंतर छाती आहे 36 इंच म्हणजे 9 इंचावरती मार्किंग येणार. आणि हात घेर आहे 5.25 इंच. आता हे सर्व आपण मार्क करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती टीप मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचं. आता आपण इथे शिलाई मारून घ्यायची. आपण जे मार्किंग केलेलं आहे त्यावरून शिलाई मारून घ्यायची. दोन-तीन शिलाई 1.5 इंचावरती मारून घ्यायच्या. अशी सेम दुसऱ्याही बाजूला मारून घ्यायची आणि मग आपला ब्लाऊज तयार होईल. अशा प्रकारे आपला 4 टक्सचा बटन आणि काजचा ब्लाऊज तयार झालेला आहे. आता काज आणि बटन कसे करायचे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.